नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनीत ट्युटोरियलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आपल्या कॉन्ट्रॅक्ट आणि बिलिंग या सब्जेक्टला सुरुवात केली होती आणि याचं युनिट नंबर 1 जे आहे याची सुरुवात देखील आपण केली होती. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण त्याच्या सिलेबसबद्दल डिस्कस केलं आहे आणि ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जे असतं PWDचं त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याचे इम्पॉर्टन्स पण आपण लक्षात घेतलेला आहे. ठीक आहे. तो आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पॉईंट डिस्कस करणार आहोत की जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे पब्लिक वर्क डिपार्टमेंटचं, जे वेगवेगळे स्तर आहेत त्यांच्यामध्ये अधिकारी जे असतात त्या अधिकाऱ्यांचं फंक्शन, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यांचे रोल आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो होतो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण तो पब्लिक वर्क डिपार्टमेंट जे आहे, ठीक आहे, तो लोकांसाठी एक काम करून देत असते, जसे की रोड बांधकाम करून देते. शासनाचं एक डिपार्टमेंट आहे जे लोकांसाठी काम करून देते, बांधकामाचं काम करून देते, कन्स्ट्रक्शनचं काम करून देते. परंतु हे कन्स्ट्रक्शनचं काम करून देणारे हे जे डिपार्टमेंट आहेत, या डिपार्टमेंटचं स्ट्रक्चरबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये जे पण स्ट्रक्चर आहे, हे पूर्ण स्ट्रक्चरमधले जे अधिकारी आहेत त्यांचे फंक्शनबद्दल डिस्कस करूया एक एक करून. बघा, तर बघा, तो हे होता आपला हा सिलेबस. या सिलेबसबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यानंतर आपण हे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बघितलं होतं, ते ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर झालं. पुढे जाऊ आपण आता आपल्या. हे बघा, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप आहे. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप दोघं सेमच असतात. ठीक आहे. फक्त काय करायचं, गव्हर्नमेंट शब्द वगळून टाकायचा. ठीक आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपचा मिनिंग आपण काय घेत असतो, तो मिनिंग घ्यायचा आपण की फक्त शिकून म्हणजे परीक्षा पास होऊन जे पण अधिकारी आलेले आहेत का त्यांच्याबद्दल हे असणार आहे. ओके. आता बघा, हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप जर का आला तुम्हाला, ते पूर्ण डायग्राम तुम्ही ही दाखवून द्यायची. जेव्हा तुम्हाला काल तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जेव्हा मी सांगितलं त्याच्याबद्दल आपण काय बघितलं बरं का. बघा, तो पूर्ण महाराष्ट्र जे आहे त्या महाराष्ट्र शासनाचा एक पब्लिक वर्क डिपार्टमेंट असतो. याच्यामध्ये जवळजवळ 7 रिजन आपण बघितले आणि प्रत्येक रिजन जो असतो त्या प्रत्येक रिजनचा एक चीफ इंजिनियर असतो. हा जो चीफ इंजिनियर असतो हा त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड झाला. तर आपण जर लक्षात घ्या, पब्लिक वर्क डिपार्टमेंटचा, ठीक आहे, पब्लिक वर्क डिपार्टमेंट रिजनचं पब्लिक वर्क डिपार्टमेंट जे आहे त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण झाला, तो चीफ इंजिनियर झाला. पुन्हा रिजनचं मी तुम्हाला सांगितलं होतं की रिजन जे आहे त्या रिजनला आपण डिवाईड करत असतो सर्कलमध्ये आणि सर्कलचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण असतो, सुपरइन्टेंडिंग इंजिनियर असतो. पुन्हा आपण सर्कलला डिवाईड केलं डिव्हिजनमध्ये आणि डिव्हिजनचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड किंवा प्रोफेशनल हेड कोण असतो, तर तो असतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. त्याला मदत करणारा कोण असतो, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जो आहे त्याच्याच ऑफिसमध्ये बसतो. डिव्हिजन ऑफिसमध्ये बसणारा हा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. जेव्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कामाला राहत नाही तेव्हा त्याच्या कामावरती असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बसतो. पुन्हा डिव्हिजनला आपण डिवाईड केलं सब डिव्हिजनमध्ये आणि सब डिव्हिजनचा हेड, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड किंवा प्रोफेशनल हेड कोण असतो, तर तो असतो असिस्टंट इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर किंवा त्याला बोलतो आपण सब डिव्हिजनल ऑफिसर. ओके. त्याच्यानंतर आपण त्याच्या हाताखाली कोण होता, ज्युनियर इंजिनियर होता. त्याच्यानंतर CEA होता, त्याला बोलतो आपण सिव्हिल इंजिनियर असिस्टंट आणि त्याच्या खाली होता सुपरवायझर. आणि याच्या खाली जे होते ते वर्कर होते, स्किल वर्कर, अनस्किल वर्कर. या पद्धतीने आपण हे डिस्कस केलेलं होतं. आता आपण काय करणार, तो आता आपण एक एक करून बघूया. आता आपल्याला बघायचं आहे या लेक्चरमध्ये बघायचं, बघा, चीफ इंजिनियर जो आहे त्याचे फंक्शन आपल्याला बघायचं आहे. एक एक करून फंक्शन आपण बघूया आणि त्यांना लक्षात ठेवायचा ट्राय करूया. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात फंक्शन ऑफ चीफ इंजिनियरबद्दल. ठीक आहे. तो फंक्शन ऑफ चीफ इंजिनियरबद्दल विचारतील. कधी कधी प्रश्न कसा विचारला आहे, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर काढायला लावलेलं आहे आणि चार जे अधिकारी आहेत त्या 4 अधिकाऱ्यांची तुम्हाला फंक्शन लिहायला लावलेली आहे. ठीक आहे. तो कधी कधी सेपरेट फंक्शन विचारतात किंवा कधी कधी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरच्या सोबत फंक्शन विचारतात. ते आपण डिस्कस करू आपण. ठीक आहे. प्रश्न कशा पद्धतीचे विचारतात ते आपण पुढे बघणार आहोत एक एक करून. बघा, आता तो चीफ इंजिनियरबद्दल काय काय लिहिणार आपण. चीफ इंजिनियर हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड किंवा प्रोफेशनल हेड असतो पब्लिक वर्क डिपार्टमेंटचा. ठीक आहे. तो पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे काय, तो रिजन होती. रिजनचं पब्लिक वर्क डिपार्टमेंट जे आहे, रिजनचा पब्लिक वर्क डिपार्टमेंट जे पण असणार आहे त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आणि प्रोफेशनल हेड कोण झाला, हा चीफ इंजिनियर झाला. ओके. तो चीफ इंजिनियर हा जो असतो, तुम्ही पहिलं वाक्य इथे लिहू शकतात की हा काय असतो बरं का, हा एक ही इज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड प्रोफेशनल हेड ऑफ द रिजन. ठीक आहे, तो रिजन. आता बघा, आपल्याकडे जवळजवळ हे 6 फंक्शन आहेत आणि हे 6 फंक्शन खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. पहिला, चीफ इंजिनियर जो आहे हा काय करतो, चीफ इंजिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देतो. ठीक आहे. तो चीफ इंजिनियर जो आहे तो आपल्याला काय देणार आहे, चीफ इंजिनियर, एक मिनटं, हां, तो चीफ इंजिनियर जो आहे तो काय काम करतो बरं का, चीफ इंजिनियर
ॲप्रूव्ह द्यायचं काम करतो, याचा अर्थ परवानगी द्यायचं काम करतो. तर या पहिल्या वाक्याला आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. काय घडतं बरं का, लक्षात घ्या. लोकांसाठी रोड बांधकाम करून द्यायचं आहे. कोण करणार? शासन करणार, तो सरकार करणार. आता सरकारला एका रिजनमध्ये, एका एरियामध्ये रोड बांधकाम करून द्यायचं आहे. आता सरकार येऊन बांधकाम कसं करणार? सरकार तर बांधकाम करणार नाही, पण सरकारचा एक पब्लिकवर बांधकाम विभाग आहे. ओके, तो बांधकाम विभाग आहे. मग आता बांधकाम विभागामध्ये काय होतात? अधिकारी लोक आहेत. अधिकारी लोक ते कामाला बघतात, त्याचे इस्टिमेट तयार करून देतील, त्याचं डिझाईन करून देतील. हे अधिकारी लोकांचं काम आहे. त्याच्यावर लक्ष ठेवणं, त्याला मॉनिटर करणं, काम किती झालं याच्यावर लक्ष ठेवायचं काम जे ना, हे अधिकारी लोक करतात. मग तुम्ही म्हणणार की हे काम कोण करतं? तर मग हे जे डिपार्टमेंट आहे आपलं पब्लिक वर्क डिपार्टमेंट, हे कॉन्ट्रॅक्ट लोकांना त्यांना टेंडरिंग करतं आणि कॉन्ट्रॅक्ट लोकांना सगळ्यांना गोळा करतं. जेवढे पण कन्स्ट्रक्शन करणारे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्या सगळ्यांना बोलवलं जातं आणि यांच्यामधून ज्याला चांगला अनुभव आहे, जो कमी पैशामध्ये काम घेतोय, अशा कॉन्ट्रॅक्टरला निवडलं जातं, अशा कॉन्ट्रॅक्टरला सिलेक्ट केलं जातं आणि त्याच्याकडून काम केलं जातं. आता तो जेव्हा काम करणार तर त्याच्यावरती लक्ष ठेवायचं, काम किती झालं, की नंतर त्याचे बिलं काढायचे. हे जे कामं असतात का, हे आपलं डिपार्टमेंट बघणार आहे. तुमच्या लक्षात येतं आहे का? तो काम करणारे जे आहेत, ॲक्च्युअल वर्क करणारे कॉन्ट्रॅक्टर लोक आपण लावून ठेवलेत तिकडे. कॉन्ट्रॅक्टर लोक काम करणारे, परंतु त्यांचं काम कुठपर्यंत आलं, त्यांचं प्रोग्रेस किती झालेली आहे, पैसा किती झाला असेल, ठीक आहे, मटेरियल पुरवायचं काम आपण मटेरियल पुरवणार त्यांना, मशीन पुरवायचं काम, हे काम आपण करत असतो. ठीक आहे, तो आपल्याकडे मशीन, आपण म्हणजे कोण? डिपार्टमेंट. तो आपलं पब्लिक वर्क डिपार्टमेंट जे काही आहे हे एक ओनरसारखं काम करते, मटेरियल सप्लाय करते, त्यांना मशीन पुरवून देते. ठीक आहे का? हे सगळं काम त्यांच्यावर लक्ष ठेवते. हे काम कोण करत असतं? हे काम करत असतं आपलं डिपार्टमेंट. बरं, तर तुम्हाला आता थोडक्यामध्ये थोडं कळालं असेल की हे काम कशा चालू आहे. आता बघा इथे काय म्हणले, टू गिव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्ह ऑफ वर्क अंडर हिज कंट्रोल. याचा अर्थ असा झाला की रोड बांधकाम करायचं आहे, तो त्याचं इस्टिमेट तयार करावं लागतं ज्युनियर इंजिनियरला. ज्युनियर इंजिनियर त्या रोड बांधकामाचा इस्टिमेट तयार करणार आणि हे समजा हे रोड जर का खूप जास्त पैशाचं असेल, मोठं बांधकाम जर का असेल, तर या मोठ्या बांधकामाचं इस्टिमेट म्हणजे काय? पैसा किती लागेल, काम करायला वेळ किती लागेल, मजुरं किती लागतील, मटेरियल किती लागतील, याचं सगळं इस्टिमेट कोणाला तयार करावं लागत असतं? ज्युनियर इंजिनियरला तयार करावं लागत असतं. आता हा जो ज्युनियर इंजिनियर आहे, हा ज्युनियर इंजिनियर काय करणार? हे ज्युनियर इंजिनियर इस्टिमेट जे तयार केलं आहे, हे इस्टिमेट चीफ इंजिनियरकडे नेणार. चीफ इंजिनियरच्या पूर्ण इस्टिमेटला बघणार आणि त्याला अप्रूव्ह देणार. ठीक आहे, आता ज्युनियर इंजिनियरने थोडक्यामध्ये एक इस्टिमेट तयार केलं होतं, पण इस्टिमेट दोन प्रकारचे असतात. तर हा जो ज्युनियर इंजिनियर आहे त्याने रोड जे बांधकाम आहे त्याचं वरवरती इस्टिमेट तयार केलं आहे. याचा अर्थ त्याने ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट तयार केले की रोड बनवायला ॲप्रॉक्सिमेटली पैसा किती लागणार, वेळ किती लागणार, असं ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट कोणी तयार केलं आहे? त्या ज्युनियर इंजिनियरने तयार केले. तर ज्युनियर इंजिनियरने ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट जे तयार केलेलं आहे त्याचे अप्रूव्ह घेण्यासाठी चीफ इंजिनियरकडे त्याला पाठवणार. आता जे ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट आहे त्याचे अप्रूव्ह कोण देणार आहे? ते अप्रूव्ह देणार आहे चीफ इंजिनियर. ठीक आहे, तो चीफ इंजिनियर अप्रूव्हचं काम करतं, परवानगी द्यायचं काम करतं की आता ओके आहे. ठीक आहे, साईन करून देईल, काम ओके राहील असं. ठीक आहे, तर मग त्यालाच बोलतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्ह. मग तुम्हाला जर कोणी विचारलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्ह म्हणजे काय किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल कोणाला बोलतात, तर ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट जे असतं त्याला अप्रूव्ह करणं, त्याला परवानगी देणं, त्याला काय की नाही बाबा ओके आहे, असं जर का असेल तर हे ओके आहे, तरी अप्रूव्हल द्यायचं काम कोण करत असतं? चीफ इंजिनियर देत असतं. पण चीफ इंजिनियर कोणत्या कामाला अप्रूव्हल देईल? जे त्याच्या पॉवरमध्ये आहे किंवा त्याच्या लेवलचं काम आहे. छोटे कामं, जसं की समजा आता एखाद्या एरियामध्ये पाण्याची टाकी बनवून द्यायची, हे छोटं काम आहे, तर हे कामाचं अप्रूव्हल घेण्यासाठी चीफ इंजिनियरजवळ जायची गरज नाही आहे. त्याच्या खाली जे अधिकारी आहेत तिथून पण तुम्ही अप्रूव्ह घेऊ शकतात. मग चीफ इंजिनियरच्या लेवलला जाण्यासाठी काम पण तेवढं मोठं असायला पाहिजे. तर मोठ्या कामाचं ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट ज्युनियर इंजिनियरने तयार केलेला आहे. हा ज्युनियर इंजिनियर हे ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटचा अप्रूव्ह घेण्यासाठी चीफ इंजिनियरकडे जातो आणि चीफ इंजिनियर त्याला अप्रूव्ह करतो आणि त्याला बोलतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल. ओके, सो चीफ इंजिनियर काय करतो? टू गिव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल ऑफ वर्क अंडर हिज कंट्रोल. त्याच्या हातात असणारं जे काम आहे त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्ह द्यायचं काम कोण करतो? चीफ इंजिनियर करतो. तो पहिलं फंक्शन तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. काय सांगितलं पहिलं फंक्शन बघा, टू गिव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल ऑफ वर्क अंडर हिज कंट्रोल. त्याच्या हातात असणारं जे काम आहे त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल द्यायचं काम तो करतो. मी तुम्हाला डिटेलमध्ये या शब्दाचा अर्थ समजून सांगितलेला आहे. तुम्ही तुमच्या भाषेत देखील याला लिहू शकता. ओके, दुसरा पॉईंट आहे ॲक्सेप्टन्स ऑफ अ टेंडर अंडर हिज कंट्रोल.
आता समजा रोड बांधकाम मोठं काम आहे, तो रोड बांधकाम जे काय आहे त्या रोड बांधकामाचं काम जे काय आहे ते खूप मोठं आपल्या लक्षामध्ये येतं आहे. तर मोठ्या कामाचं ठीक आहे, मोठ्या कामासाठी आपण कॉन्ट्रॅक्टर लोकांना बोलवलं, टेंडर आपण काय केलं, टेंडर काढलेत. टेंडर काढणं म्हणजे न्यूजपेपरमध्ये टाकलं तर सगळे कॉन्ट्रॅक्टर लोक जमा झाले. पण या सगळ्यांमध्ये कुठला कॉन्ट्रॅक्ट निवडायचा, कुठला टेंडर ॲक्सेप्ट करायचा, ठीक आहे, तो टेंडर ॲक्सेप्ट करायचा अधिकार पण या चीफ इंजिनियरला असतो. तो आपण काय बोलणार बरं का, ॲक्सेप्टन्स ऑफ द टेंडर अंडर हिज कंट्रोल. ठीक आहे, तर एवढे सगळे कॉन्ट्रॅक्टर लोक जे आले त्याच्यापैकी एखाद्याला सिलेक्ट करायचं, कोणाला सिलेक्ट करायचं किंवा रद्द करायचं, हे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा हा सगळा अधिकार या चीफ इंजिनियरला असतो. तर पहिलं काय सांगितलं, त्याच्या हातात असणारं जे काम आहे त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल द्यायचं काम हा चीफ इंजिनियर करतो. दुसरं फंक्शन सांगितलं मी की टेंडर जे असतात त्याला ॲक्सेप्टन्स, तो ॲक्सेप्टन्स ऑफ टेंडर अंडर हिज कंट्रोल, त्याच्या कंट्रोलमध्ये असणारं जे पण टेंडर आहे त्याला ॲक्सेप्टन्स द्यायचं काम तो करतो. याचा अर्थ असा आहे की त्याच्या लेवलचं जे काम आहे त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर लोक आलेले आहेत आणि एखाद्याला सिलेक्ट करायचं काम तो करतो, असं तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकतात. किंवा टेक्निकली काय सांगायचं, ॲक्सेप्टन्स ऑफ टेंडर अंडर हिज कंट्रोल. ठीक आहे, तर हा दुसरा पॉईंट आपला झाला. दोन आपले फंक्शन झाले. तिसरा फंक्शन काय बघा, सँक्शन डिपॉझिट वर्क फुल पॉवर, त्याला पूर्ण अधिकार आहे. जेवढं पण काम झालं आहे त्या कामाचं सँक्शनिंग करणं, त्याला चाचणी करायचं की किती पैसा लागला, कुठे का रे बाबा हो एवढा पैसा कुठे गेला, ठीक आहे, हे सगळं विचारपूस करायचा अधिकार चीफ इंजिनियरला असतो. आता विषय कसा होतो, समजा रोड बांधकाम आहे, त्याला रोड बांधकाम आहे, इन्स्पेक्शन करण्यासाठी चीफ इंजिनियर आला, तर चीफ इंजिनियरला पूर्ण अधिकार आहे की हे काम करण्यासाठी किती पैसा लागला, एवढा पैसा इथेच का गेला, ठीक आहे का, हे पूर्ण प्रश्न विचारण्याचा अधिकार त्याला असतो. त्याला कोणी बोलणार नाही की तुम्ही कोण आहेत आणि तुमचा काय संबंध विचारायचा, त्यांना फुल अधिकार असतो यांचं सँक्शनिंग करायचं. तो आपण काय बोलणार, सँक्शन डिपॉझिट वर्क, ठीक आहे, फुल पॉवर. याचा अर्थ चीफ इंजिनियरला पूर्ण पॉवर असते सँक्शनिंग करायची, म्हणजे इन्स्पेक्शन करायची, म्हणजे चाचणी करायची, कामाची देखरेख करण्याची पूर्ण अधिकार त्याला असतो. ओके, तर हे तीन फंक्शन झाले. पुढचा बघा आता चौथा पॉईंट काय, परचेस ऑफ लाईव्ह स्टॉक ₹30,000 ॲट ओनली वन टाईम. याचा अर्थ असा झाला, आता बघा रोड बांधकाम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर लोकांना आपण मटेरियल सप्लाय करतो. आपण म्हणजे डिपार्टमेंटवाले म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट. आता पब्लिक वर्क डिपार्टमेंट जे आहे ते मटेरियल पुरवणार, मशीनं पुरवणार, बरोबर. परंतु आता काय होतं, मटेरियल खरेदी करण्यासाठी पण खूप लांबलचक प्रोसेस करावी लागत असते. मला सिमेंटच्या गोण्या मागवायच्या आहेत, तो बांधकाम करण्यासाठी सिमेंटच्या गोण्या संपून गेल्या काम चालू असताना, तो आपण काय करणार, काही मटेरियल मला जर का परचेस करायचा असेल, तो परचेस करायला मला अजून खूप डॉक्युमेंट जोडावे लागतील, मला म्हणजे चीफ इंजिनियरला. मग चीफ इंजिनियरला अधिकार असतो की तो 30,000पर्यंत जर का वस्तू खरीदायच्या असतील, वस्तू खुटून गेल्यात, संपून गेल्यात आणि आपल्याला वस्तू मागवायच्यात, सिमेंटच्या गोण्या काम चालू असताना संपून गेल्या, कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की सिमेंट जे आहे ते कमी पडतंय, मग ज्युनियर इंजिनियर आपल्याला सांगतोय की सर मटेरियल कमी पडतंय बरं का. मग माझ्या लक्षात आलं की मटेरियल कमी पडतंय, थोडं कमी पडतंय, तो 30,000पर्यंतच्या वस्तू तो खरेदी करू शकतो. कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट न घेता, परवानगी न घेता तो 30,000पर्यंतच्या वस्तू खरेदी करू शकतो. तर त्याला इंग्रजीमध्ये कसं लिहितो आपण, परचेस म्हणजे खरेदी करणं, परचेस ऑफ लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉकचा अर्थ काय झाला, लाईव्ह स्टॉकचा अर्थ आपण म्हणू शकतो मटेरियल. ठीक आहे, काम चालू असताना लागणारं जे मटेरियल आहे तो खरेदी करू शकतो 30,000पर्यंत. ठीक आहे, एकाच वेळेस. तर एका वेळेस 30,000 रुपयापर्यंत तो मटेरियल खरेदी करू शकतो. त्याला परवानगी वगैरे घ्यायची गरज नाही किंवा डॉक्युमेंट वगैरे तयार करायची गरज नाही. हे काम चीफ इंजिनियरचं आहे. ओके, ते पण एक फंक्शन झालं. तो 4 फंक्शन झाले. हे बघा 4 फंक्शन आपल्या लक्षामध्ये येत आहेत. तुम्ही शब्द काय काय लक्षात घ्यायचा, पहिला शब्द आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देतो, टेंडरला ॲक्सेप्ट करतो, नंतर कामाचं जे आहे सँक्शनिंग करतो, त्याला पूर्ण पॉवर आहे, आणि लाईव्ह स्टॉकला परचेस करतो 30,000 रुपयापर्यंत. पाचवा पॉईंट काय बरं का, ही प्रिपेअर द बजेट इस्टिमेट. बघा पाचवा पॉईंट काय सांगतोय, चीफ इंजिनियर जो आहे तो वर्षभरात जेवढं पण काम झालेलं आहे त्याचं बजेट, जसं की काय, आता बघा समजा मला कळालं की येणाऱ्या वर्षामध्ये समजा 2025मध्ये रोड बांधकाम करायचं आहे. ठीक आहे, तो रोड बांधकाम करायचं आहे. आता रोड बांधकाम करायला लोकांसाठी रोड बनवून द्यायचा आहे.
लोकांसाठी रोड बनवून द्यायचा आहे, पब्लिक वर्क डिपार्टमेंट जे आहे शासनाचं ते बांधकाम करून देणार आहे. ओके, आता बांधकाम करून देणार आहे तो पैसा तर लागणार आहे. मग आता किती पैसा लागणार, बरोबर की नाही. ते रोड बांधकाम करण्यासाठी मला माहिती आहे की येणाऱ्या 2026मध्ये या रोडचं बांधकाम आपल्याला पूर्ण करायचं आहे. एका वर्षामध्ये किंवा समजा हे काम जे हे 2.5 वर्षाचं आहे, तो 2.5 वर्षाचं हे काम आहे, याला एवढा पैसा निधी लागणार आहे. हे जे बजेट असतं हे सगळं बजेट तयार करायचं काम या चीफ इंजिनियरचं असतं. रोड बांधकाम करण्याच्या अगोदरच त्याच्या साईडला पाटी लावलेली असते, त्याच्यावर किंमत लिहिलेली असते की एवढ्या एवढ्या करोडचं हे काम आहे. आता हा जो बजेट होता हा तयार कोणी केला, या चीफ इंजिनियरने तयार करून दिले. ठीक आहे, तो लोकांसाठी पब्लिक वर्क जे आहे रोड बांधकाम करून तर द्यायचं आहे आपल्याला, परंतु टाईम किती लागेल किंवा पैसा किती लागेल याचं पूर्ण बजेट हा चीफ इंजिनियर तयार करून देतो. वर्षभरात समजा जसं की आपण एक काम करू, 2026मध्ये रोड बांधकाम करून द्यायचं आहे, त्याला पैसा किती लागेल आणि पैसा किती लागेल हे पूर्ण जे काही आहे याचं पूर्ण बजेट कोण तयार करून देतो, हा आपला चीफ इंजिनियर. तो इंग्रजीत वाक्य कसं लिहितात बघा, ही प्रिपेअर द बजेट इस्टिमेट ॲन्युअली रिलेटिंग टू द वर्क अंडर हिज कंट्रोल. त्याच्या कंट्रोलमध्ये असणारं जे काम आहे त्याचं बजेट इस्टिमेट करून देतो. बजेट इस्टिमेट करून देतो म्हणजे काय, ते काम करायला पैसा किती लागणार आहे तो ते तयार करून देतो. बरं, मग तेवढा पैसा जर का लागत असेल तर मग आपल्याला वरती काय करता येईल बरं का, वरून तर पैसा मागवता येईल. वरून पैसा मागवता येईल म्हणजे शासनाकडून तो पैसा आपल्याला मागवता येतो. ठीक आहे, तो काम करण्याच्या अगोदर त्याचं बजेट करण्याचं काम किंवा बजेट इस्टिमेट करायचं काम हा चीफ इंजिनियर करतो, जेणेकरून वरून पैसा मागवता येईल. काम करायला पैसा लागेल तो वरून मागवावा लागेल, मग त्याचं जे पूर्ण इस्टिमेट आहे ते चीफ इंजिनियरला तयार करावं लागतं. तो चीफ इंजिनियर हा बजेटला इस्टिमेट करत असतो. त्याच्या कंट्रोलमध्ये जे काम आहे, त्याच्या कंट्रोलमध्ये असणारं जे काम आहे त्याचं बजेट इस्टिमेट करून द्यायचं काम हा चीफ इंजिनियरचा असतो. तो हे पण झालं, ही प्रिपेअर द बजेट इस्टिमेट ॲन्युअली रिलेटिंग टू द वर्क अंडर हिज कंट्रोल. पुढचा 6वा पॉईंट काय, टू कीप क्लोज वॉच ओव्हर द प्रोग्रेस ऑफ वर्क अँड एक्सपेंडिचर अगेन्स्ट इट. याचा अर्थ असा आहे, प्रोग्रेस ऑफ वर्क म्हणजे काय, काम चालू असताना काम कितपर्यंत झालं आहे, किती काम राहिलं आहे, ठीक आहे का, काम कुठपर्यंत झालं आहे, किती काम राहिलं आहे, ठीक आहे, तो याला बोलतात प्रोग्रेस ऑफ वर्क. तर याच्यावरती बारीक लक्ष जे आहे चीफ इंजिनियरचं राहतं किंवा चीफ इंजिनियरला ठेवावं लागतं. तो चीफ इंजिनियरचं फंक्शन काय आहे की कामाचा जो प्रोग्रेस आहे, काम कुठपर्यंत झालेलं आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं काम, बारीक लक्ष ठेवायचं काम चीफ इंजिनियर करतो. टू कीप तो ठेवतो, क्लोज म्हणल्यावरती काय बारीक लक्ष ठेवतो, तो टू कीप क्लोज वॉच बारीक लक्ष ठेवतो ओव्हर प्रोग्रेस ऑफ वर्क, काम कुठपर्यंत चाललेलं आहे त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं काम चीफ इंजिनियर करतो. अँड एक्सपेंडिचर अगेन्स्ट इट किंवा त्याला खर्च किती लागतोय त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं काम चीफ इंजिनियर करतो. तो काम कुठपर्यंत आलेलं आहे, किती काम बाकी आहे, ठीक आहे, याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं काम चीफ इंजिनियर करतो. चीफ इंजिनियर जो आहे कामाच्या अगोदर काम करायला किती पैसा लागणार आहे याचं बजेट जे आहे ते इस्टिमेट करून देतो आणि वरून पैसा ऑर्डर म्हणजे वरून पैसा जे आहे तो मागवणार काम करण्यासाठी. नंतर पुढे त्याच्याकडे 30,000पर्यंत वस्तू मागवण्याचा अधिकार आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता तो 30,000पर्यंत काम चालू ठेवण्यासाठी मटेरियलला मागवू शकतो. त्याच्यानंतर सँक्शन डिपॉझिट वर्क फुल पॉवर म्हणजे काय की काम जे काही आहे काम चालू असताना बघा सँक्शन डिपॉझिट वर्क याचा अर्थ काय झाला की तो टेस्टिंग करू शकतो, तो इन्स्पेक्शन करू शकतो, तो कधीही येऊन कामाची बारीक देखरेख करू शकतो, त्याला अधिकार आहे. टेंडर ॲक्सेप्ट करणं आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्ह देणं एवढे फंक्शन हे चीफ इंजिनियरचे असतात. याला बारकाईने समजून घ्या, तुम्हाला अडचण आल्यास तुम्ही मला नंतर विचारू शकतात. ओके, तर हे चीफ इंजिनियरचे फंक्शन झालेले आहेत. 6 फंक्शन आहेत, याचे चांगल्या प्रकारे नोट्स बनवा, हा परीक्षेमध्ये विचारला जात असतो. तो चीफ इंजिनियर जो आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड प्रोफेशनल हेड ऑफ रिजन. ओके, तर हे पहिलं फंक्शन झालं आहे आपलं चीफ इंजिनियर. त्याच्यानंतर आपण दुसरा बघणार आहोत सुपरइन्टेंडिंग इंजिनियरबद्दल. तो सुपरइन्टेंडिंग इंजिनियर इज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड प्रोफेशनल हेड ऑफ सर्कल. रिजनचे आपण सर्कल मध्ये डिवाइड करतो आणि सर्कलचा जो हेड असतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड किंवा प्रोफेशनल हेड जो आहे तो असतो सुपरइन्टेंडिंग इंजिनियर. आता हा सुपरइन्टेंडिंग इंजिनियर जो आहे त्याचे फंक्शन काय असतात बरं का डिपार्टमेंटमध्ये, पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये हा जो अधिकारी बसला आहे या अधिकाऱ्याची काय कामं असतात, रोड बांधकाम करण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर लोक रोड बांधकामाचं काम करतील, ठीक आहे, तो कॉन्ट्रॅक्टर लोक रोड बांधकाम करतील. पण मग आता या अधिकाऱ्यांचं काम काय आहे हे आपण बघणार आहोत. सुपरइन्टेंडिंग इंजिनियर तो बघा बरं का, जवळजवळ आपण 9 फंक्शन इथं दाखवलेली आहेत, एक एक करून आपण बघूया. याला आपण SE देखील बोलतो, SE
ठीक आहे, याला आपण AC बोलतो. परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जातं याच्यावरती की फंक्शनबद्दल सांगा, तर तुम्हाला फंक्शन सांगता यायला पाहिजे. बघा, ही इज अ रिस्पॉन्सिबल फॉर एक्झिक्युशन ऑफ द वर्क इन हिज सर्कल. काय अर्थ झाला बरं का? बघा, समजा आता आपण जर बघायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येतं की जवळजवळ 7 रिजन होती, पण ही रिजन खूप मोठी होती. मी पुणा रिजन उचलला. आता पुणा रिजनमध्ये सर्कल असतील, ठीक आहे, तो सर्कल असतात आणि प्रत्येक सर्कलचा जो हेड असतो, प्रत्येक सर्कल, जसं की पुणे रिजनमध्ये 4 सर्कल आहे समजा, तो प्रत्येक रिजनचा सुपरइन्टेंडिंग इंजिनियर राहतो, प्रत्येक सर्कलचा सुपरइन्टेंडिंग इंजिनियर राहतो, बरोबर. आता हा सर्कलचा जो सुपरइन्टेंडिंग इंजिनियर आहे त्याचं फंक्शन पहिलं काय सांगितलं की त्याच्या सर्कलमध्ये जर काही काम चालू असेल, ठीक आहे, तो त्याच्या सर्कलमध्ये रोड बांधकाम चालू जर का असेल तर त्या कामाला पूर्णपणे एक्झिक्यूट करणं म्हणजे काय, तिथे जाणे, काम किती झालंय, बारीक देखरेख करणं, ठीक आहे. एक्झिक्यूटचा मिनिंग काय घ्यायचा, काम सुरूपासून तर संपेपर्यंत पूर्ण काम करून घ्यायची जबाबदारी कोणाची असते, ही असते सुपरइन्टेंडिंग इंजिनियरची. ओके, तो बघा, ही इज अ रिस्पॉन्सिबल फॉर एक्झिक्युशन ऑफ द वर्क इन हिज सर्कल. त्याच्या सर्कलमध्ये चाललेलं जे काम आहे त्याला पार पाडण्याची जबाबदारी सुपरइन्टेंडिंग इंजिनियरची असते. त्याला पार पाडण्याची जबाबदारी एक्झिक्युशन ऑफ द वर्क इन हिज सर्कल हे कोण करतो, हे आपला सुपरइन्टेंडिंग इंजिनियर. तो सर्कलमध्ये पब्लिक वर्क जे चालू आहे, सर्कलमधलं जे पब्लिक वर्क आहे त्याला पूर्ण एक्झिक्यूट करायचं काम हा सुपरइन्टेंडिंग इंजिनियर करतो. ही इज अ रिस्पॉन्सिबल फॉर एक्झिक्युशन ऑफ द वर्क इन हिज सर्कल. ओके, तो या पद्धतीने आपण आता बघा, याला सोप्या पद्धतीने देखील लिहिता येतो, परंतु जो चेक करणारा व्यक्ती आहे त्याला अपेक्षित आहेत की हे वर्ड असायला पाहिजे. तो जनरली ट्राय करू आपण की हे जे शब्द आहेत हे ॲज इट इज यायचा ट्राय व्हायला पाहिजे. आपला मॅक्सिमम वर्ड जे आहे आपले त्या सेंटेन्समधले जसे तसे राहावे. सो ही इज अ रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट, एक्झिक्युशन ऑफ द वर्क इन हिज सर्कल. तर सर्कलमध्ये जे काम चालू आहे त्याला पूर्ण करायची रिस्पॉन्सिबिलिटी या सुपरइन्टेंडिंग इंजिनियरची असते. बरं, दुसरा फंक्शन काय, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल टू द वर्क अंडर हिज कंट्रोल. याचा अर्थ काय झाला बघा, तो आपण जेव्हा बघितलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलचा अर्थ आपण मागच्या याच्यात बघितला, कशात, चीफ इंजिनियरमध्ये. सुपरइन्टेंडिंग इंजिनियर पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देतो. काय अर्थ झाला, समजा काम जर का समजा कमी पैसेवालं असलं, जसं की समजा एखादा रिटेनिंग वॉल बनवून द्यायची, एखादा डॅम बनवून द्यायचा आहे, तो एखादं बांधकाम आहे पण त्याचं किंमत कमी आहे, तो कमी पैशाचं जर का काम असेल तर त्याचं इस्टिमेट कोण तयार करणार, त्या ज्युनियर इंजिनियर त्याचं इस्टिमेट तयार करून देणार. ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट त्याने तयार करून दिलं. आता ज्युनियर इंजिनियरने जे ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट तयार करून दिलेलं आहे त्याचा ॲप्रूव्ह घेण्यासाठी आपण सुपरइन्टेंडिंग इंजिनियरकडे पण जाऊ शकतो. तुम्ही म्हणणार की सर याच्या अगोदर तर चीफ इंजिनियरकडे पाठवलं होतं, आता हे का बरं, कारण कामाची लेवल असते. मोठे कामं जी असतील त्याला ॲप्रूव्ह द्यायचं काम चीफ इंजिनियर करणार, त्याच्यापेक्षा छोटी कामं जी असतील त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲप्रूव्ह द्यायचं काम सुपरइन्टेंडिंग इंजिनियर करणार. ठीक आहे, तर छोटे जे कामं आहेत त्यांचं इस्टिमेट ज्युनियर इंजिनियरने तयार केलेलं आहे, ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट तयार केलं आहे की अंदाजे किती पैसा लागेल, अंदाजे किती मटेरियल लागतील, याचं इस्टिमेट ज्युनियर इंजिनियरने तयार केलेलं आहे. याचं ॲप्रूव्ह घेण्यासाठी तो सुपरइन्टेंडिंग इंजिनियरकडे जाणार आणि त्याला जर पटलं तर त्याच्यावर तो साईन करणार सुपरइन्टेंडिंग इंजिनियर, त्यालाच बोलतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲप्रुव्हल भेटणार. ओके, मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲप्रूव्ह द्यायचं काम कोण करतो, सुपरइन्टेंडिंग इंजिनियर करतो. ओके, पण कुठलं काम, त्याच्या कंट्रोलमध्ये असणारं काम, त्याच्या कंट्रोलमध्ये, त्याच्या सर्कलमध्ये. बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲप्रुव्हल टू द वर्क अंडर हिज कंट्रोल. सुपरइन्टेंडिंग इंजिनियर हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल द्यायचं काम करत असतो. त्याच्या कंट्रोलमध्ये असणारं जे काम आहे त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्ह करायचं काम सुपरइन्टेंडिंग इंजिनियर करतो. पहिलं फंक्शन काय सांगितलं की त्याच्या सर्कलमध्ये चालू असलेल्या कामाला एक्झिक्यूट करायचं, कंप्लीट करायची रिस्पॉन्सिबिलिटी त्याची असते. दुसरं काय सांगितलं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल करायचं, परवानगी द्यायची जबाबदारी, त्याच्या सर्कलमध्ये जे काम चालू आहे त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्ह द्यायचं काम सुपरइन्टेंडिंग इंजिनियरचं असतं. 3 नंबर, ही शुड गिव्ह टेक्निकल सँक्शन टू इस्टिमेट विथ इन हिज पॉवर. बघा, जे काम चालू आहे ते काम जर का त्याच्या हाता म्हणजे त्याच्या लिमिटमध्ये असेल किंवा त्याला ते काम करण्याची जर का समजा त्याला आपण अधिकार दिला असेल सुपरइन्टेंडिंग इंजिनियरला, तर तो टेक्निकल सँक्शन पण करणार. आता टेक्निकल सँक्शनचा मिनिंग काय होतो, हे बघा, जे काम करून द्यायचे लोकांसाठी, रोडचं काम करून द्यायचे, रोड छोटा आहे त्याचा इस्टिमेट ज्युनियर इंजिनियरने तयार केलं, ज्युनियर इंजिनियरने ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट तयार केलं आणि हे ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटचं ॲप्रूव्ह घेण्यासाठी
सुपरिंटेंडिंग इंजिनियरकडे गेलो, त्याने ॲप्रूव्ह दिलं. आता जसं पण ॲप्रूव्ह दिलं तर लगेच ज्युनियर इंजिनियर काय करत असतो, त्याचं डिटेल इस्टिमेट तयार करतो. डिटेल पैसा किती लागेल, वेळ किती लागेल, याचं पूर्ण इस्टिमेट ज्युनियर इंजिनियरला नवीन तयार करावं लागतं. याचा अर्थ डिटेल इस्टिमेट तयार केलं आता ज्युनियर इंजिनियरने. आता तेच जे काम सुपर इंजिनिअरिंगकडे दिलेलं आहे आपण, तर ते काम जे आहे त्याचं पुन्हा ॲप्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ते कुठे जावं लागेल, सुपर इंटेंडिंग इंजिनियरकडे जावं लागेल. आता डिटेल इस्टिमेट जे आहे त्याचं ॲप्रूव्ह घेण्यासाठी सुपर इंटेंडिंग इंजिनियरकडेच गेलो आपण आणि ॲप्रूव्ह आपल्याला भेटला, साईन दिली की काम डन झालं आहे. तो आता हा जो ॲप्रूव्हल आहे याला बोलतात टेक्निकल सँक्शन. तो थोडक्यात काय बोलायचं, ज्युनियर इंजिनियरने जो डिटेल इस्टिमेट तयार केला आहे त्याला ॲप्रूव्ह देणे म्हणजे टेक्निकल सँक्शन करणे, आणि हे कामसुद्धा कोण करतो, सुपर इंटेंडिंग इंजिनियर करतो. तो आपण काय बोलणार की सुपर इंटेंडिंग इंजिनियर जो काही आहे तो टेक्निकल सँक्शन करायचं कामसुद्धा करतो, त्याच्या पॉवरमध्ये असणारं काम. तो टेक्निकल सँक्शनिंगचं काम करणार, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲप्रूव्ह द्यायचं काम करत असतो. एखादं काम जर का असेल त्याला पूर्ण पार पाडायचं काम त्याची जबाबदारी आहे सुपर इंटेंडिंग इंजिनियरची. तो तिसरा पॉईंट काय बोललो, ही शुड गिव्स टेक्निकल सँक्शन. हा टेक्निकल सँक्शन करण्याचं काम करणार, याचा अर्थ डिटेल इस्टिमेशनला परवानगी देणार की ओके आहे की नाही, टू इस्टिमेट विथ इन हिज पॉवर. कधी कधी काय होऊन जात असतं, डिटेल इस्टिमेट करून आणलेलं आहे, ठीक आहे, तर ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट आपण अगोदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲप्रूव्ह दिला, नंतर डिटेल इस्टिमेट आता आलं आहे, तर ते आता त्याला नवीन तयार करायचं किंवा रद्द करायचं, हे सगळं काम हे छानबीन करतो कोण, आपला सुपर इंटेंडिंग इंजिनियर. तुम्हाला हळूहळू या गोष्टी पुढे जाऊन क्लिअर होतील की हे काम कसं चालू आहे. तो थोडक्यामध्ये हळूहळू आपला बेस बनत चाललेला आहे. हा पूर्ण सब्जेक्ट जेव्हा संपून जाईल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील की काम बाहेर कशा पद्धतीचं चालतं, कारण की पुढे जाऊन तुम्हाला कामं घ्यायची आहेत हे, म्हणून हे 6 सब्जेक्ट तुम्हाला महत्त्वाचा आहे. मग बघा पुढे, तो टेक्निकल सँक्शनचा हा पॉईंट जो आहे आपण अगोदर कव्हर केलेला आहे. हा 1 नंबरचा पॉईंट झाला, हा 2 नंबरचा पॉईंट झाला. टेक्निकल सँक्शन अंडर इज कंट्रोल, हा पॉईंट तुम्ही गाळला तरी देखील चालेल, कारण की ते रिपीट झालेलं आहे. बघा आता, इन्स्पेक्ट वर्क इन हिज सर्कल. तो इन्स्पेक्ट वर्क इन हिज सर्कल याचा अर्थ काय झाला की त्याच्या सर्कलमध्ये जे काम चालू आहे त्याचं इन्स्पेक्शन करायचं देखील याची काय असते, रिस्पॉन्सिबिलिटी. इन्स्पेक्शन करणं म्हणजे काय, जसं की एखाद्या मराठी शाळेमध्ये मोठे अधिकारी येतात इन्स्पेक्शन करण्यासाठी की पोरं बरोबर शिकतायत की नाही, त्या पद्धतीचंच की एखाद्या एरियामध्ये जर का समजा त्याच्या सर्कलमध्ये बांधकाम जर का चालू आहे तर हा साहेब येणार आणि बघणार की काम बरोबर चालू आहे का, कॉन्ट्रॅक्टर लोक स्पेसिफिकेशननुसार काम करताय का सिमेंटच्या ऐवजी दुसरंच काही वापरताय, बरोबर की नाही, ते इन्स्पेक्शन जे आहे ते करणार. तो इन्स्पेक्ट वर्क, कामाचं इन्स्पेक्शन करणार इन ही सर्कल. तर त्याच्या सर्कलमध्ये जे काम चालू आहे त्याचं इन्स्पेक्शन करायचं काम देखील हा करतो. 1 नंबर, पूर्ण वर्क जे आहे त्याच्या अंडरमध्ये जे काम दिलं आहे त्याला पूर्ण एक्झिक्यूट करायचं काम सुपर इंटेंडिंग इंजिनियर करतो. 2 नंबर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲप्रूव्ह द्यायचं काम करतो. 3 नंबर, टेक्निकल सँक्शनिंग करायचं देखील काम करतो. 4 नंबर, त्याच्या सर्कलमध्ये चालू असणाऱ्या कामाचं इन्स्पेक्शन पण करतो. ठीक आहे. 5 नंबर, हा 6च्या ऐवजी आपण 5 लिहिणार. अरेंज द पेमेंट ऑफ स्टोअर अँड मटेरियल. आता विचार का, त्या कामासाठी जे मटेरियल लागतील त्या कामासाठी मटेरियल पण लागणार आहे आणि या मटेरियलला स्टोअर पण करावं लागणार आहे. आता हा मटेरियल मागवणे, ठीक आहे का, हा मटेरियल अरेंज करण्याची जबाबदारी सुपर इंटेंडिंग इंजिनियरची असते. ठीक आहे. मग आता हा सुपर इंटेंडिंग इंजिनियर काय करणार, मटेरियल किती लागते तेवढं मटेरियल लागतंय का, त्याचं पूर्ण कागदपत्रे तयार करेल आणि हे मटेरियल अरेंज करेल. किती सिमेंटच्या गोण्या लागत आहेत, किती ब्रिक लागत आहेत, किती खडीचे हे लागत आहेत, हे सगळे मटेरियल अरेंज करणं, ठीक आहे, ते मटेरियलला अरेंज करणं आणि त्याला स्टोअर करणं. ठीक आहे का, तो याची जबाबदारी कोणाची असते, ही सुपर इंटेंडिंग इंजिनियरची. तो आपण काय बोलणार बरं का, बघा, मटेरियल आणि स्टोअर काय म्हटले बघा, अरेंज पेमेंट ऑफ द स्टोअर अँड मटेरियल. याचा अर्थ कन्स्ट्रक्शन करायला जो मटेरियल लागत आहे त्याची पेमेंट अरेंज करायचं काम कोण करतो, सुपर इंटेंडिंग इंजिनियर करतो. किती पैसा मटेरियलला लागत आहे तो वरून मागवेल, बरोबर की एवढा पैसा मटेरियलसाठी लागतोय बरं का, तो वरून पैसा मागवायची जबाबदारी कोणाची असते, सुपर इंटेंडिंग इंजिनियरची असते. तो लक्षात ठेवायचं. सुपर इंटेंडिंग इंजिनियरचं काम काय आहे, मटेरियलला अरेंज करण्यासाठी, ठीक आहे ना, मटेरियलसाठी जी पेमेंट आहे ती अरेंज करून देतो. मटेरियल खरेदीसाठी जी पेमेंट असते त्याला अरेंज करायची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा काम जे आहे ते कोण करतो, सुपर इंटेंडिंग इंजिनियर करतो. अरेंज पेमेंट ऑफ स्टोअर अँड मटेरियल, हा पण पॉईंट आपला एक झाला. पुढचा पॉईंट काय, इन्स्पेक्ट डिव्हिजन इन हिज सर्कल अँड रिपोर्ट टू चीफ इंजिनियर. बघा,
याचा अर्थ काय झाला बरं का, सर्कलच्या खाली, सर्कलला आपण डिवाइड केलेलं असतं डिव्हिजनमध्ये. मग सर्कलमधले जेवढे पण डिव्हिजन आहेत त्या प्रत्येक डिव्हिजनला जाऊन वर्षातून एकदा जाऊन त्यांना भेट द्यायची आणि तिथं जाऊन जे पण निरीक्षण केलं आहे त्याचा रिपोर्ट तयार करायचा आणि हा रिपोर्ट चीफ इंजिनियरला पाठवायचा. आपण आपल्या भाषेत आपण लक्षात ठेवतोय. तर सर्कलमध्ये जे डिव्हिजन असतात, सर्कलमध्ये जे डिव्हिजन असतात त्या डिव्हिजनमध्ये जायचं, वर्षातून एकदा जायचं, कामाची पूर्ण देखरेख करायची किंवा कामाचं बद्दल बघायचं, काम काय डिव्हिजनमध्ये जे काम चालू आहे ना त्या कामाचं काय करायचा, रिपोर्ट तयार करायचा आणि हा रिपोर्ट वरच्या अधिकारीला म्हणजे चीफ इंजिनियरला पाठवायचा. तो बघा, इन्स्पेक्ट डिव्हिजन इन इज सर्कल, सर्कलमध्ये जे डिव्हिजन बनवलेले आहेत त्याच्यामध्ये जर काम चालू असेल समजा की त्या डिव्हिजनला वर्षातून एकदा जाऊन भेट द्यायची आणि त्याचा रिपोर्ट तयार करायचा आणि तो रिपोर्ट चीफ इंजिनियरला पाठवायचा. इन्स्पेक्ट डिव्हिजन इन इज सर्कल, सर्कलमधल्या डिव्हिजनला जाऊन भेट द्यायची, इन्स्पेक्शन करायचं, रिपोर्ट तयार करायचा आणि चीफ इंजिनियरला पाठवायचा. इन्स्पेक्ट डिव्हिजन इन इज सर्कल अँड रिपोर्ट टू द चीफ इंजिनियर. हा आपला एक पॉईंट झाला. पुढचा, टू चेक द प्रोग्रेस ऑफ द वर्क अंडर हिज सर्कल. तो याचा अर्थ काय बरं का, त्याच्या सर्कलमध्ये जे काम चालू आहे ते प्रोग्रेस ऑफ वर्क, प्रोग्रेस ऑफ वर्क म्हणजे काय, काम किती झालं, काम कुठपर्यंत आलेलं आहे, किती काम बाकी आहे. ठीक आहे, तो या पद्धतीचं तो काय बोलणार, इन्स्पेक्ट डिव्हिजन काय म्हणतोय बघा, टू चेक प्रोग्रेस ऑफ द वर्क अंडर हिज सर्कल. त्याच्या सर्कलमध्ये जे बांधकामाचं काम चालू आहे त्याचं प्रोग्रेसला चेक करणं की काम कुठपर्यंत आलेलं आहे हे करणार आहे. ते पण एक झालं. आणि लास्ट पॉईंट काय बघा, फायनान्शियल कंट्रोल ओव्हर एक्झिक्युशन ऑफ ओरिजिनल रिपेअर. याचा अर्थ काय बरं का, पैसा कुठे कमी जास्त लागत आहे बघा, फायनान्शियल कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे. तर आपण काय बोलणार, फायनान्शियल कंट्रोल ओव्हर एक्झिक्युशन ऑफ ओरिजिनल रिपेअर. याचा अर्थ काय, अर्थ घेऊया आपण, कामाला जेवढा पैसा लागतोय तो बरोबर लिमिटमध्ये चालला आहे का कुठे पैसा जास्त आणि कुठे कमी होतोय, तो आपण बोलणार फायनान्शियल कंट्रोल ठेवायचं कामसुद्धा या सुपरिन्टेंडिंग इंजिनियरवरती असतं. तो जवळजवळ आपण हे 8 फंक्शन घेतलेत, याच्यापैकी 6 फंक्शन तुम्ही डोक्यात ठेवायचा प्रयत्न करायचा. तो मी समजून पण सांगितलेला आहे तुम्हाला. तो 6 फंक्शन व्यवस्थित अशी नोट्स बनवायची. काय करायचं बरं काय बघा, AC लिहून घ्यायचा, सर्कलमध्ये असा AC वर टाकायचा, किती आहेत ते सरांनी किती सांगितले होते, 8 पैकी 6 लक्षात ठेवायचे आहेत ना. तो 6 जे लक्षात ठेवायचे आहेत ते 6 साठी मार्क करून द्यायचा. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तो पहिला काय बरं का, एक्झिक्युशन ऑफ वर्क, तो तुम्ही शब्द लक्षात घ्यायचा, एक्झिक्युशन ऑफ वर्क. दुसरा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. असे जे कीवर्ड असतात का, असे कीवर्ड साईडला लिहून घ्यायचे आणि त्याचा मिनिंग प्रत्येकाचा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तेव्हा जाऊन तुम्हाला वाक्य पण बनवता येतील, तुमच्या भाषेत ती वाक्य बनवायची. ओके, तो हा आपला फंक्शन ऑफ सुपरिन्टेंडिंग इंजिनियर आपण बघितला आहे. तो या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, चीफ इंजिनियरची फंक्शन बघितली आणि सुपरिन्टेंडिंग इंजिनियरची फंक्शन आपण बघितली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर यांची फंक्शन बघणार आहोत. तो इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित नोट्स बनवा. हा प्रश्न आणि याचा मागचा जो प्रश्न होता चीफ इंजिनियरची फंक्शन, हे दोघं प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. धन्यवाद.